आई, अरे ये राजन, तुझीच वाट बघत होते मी। आई, आज आपल्या घरात काय घडलं ते कळलं मला। आई, खरं तर आज मी इथे असायला हवं होतो। मी जर इथे असतो ना तर कदाचित मी माझ्या मुलीला ओळखलं असतं का? आई, इतके वर्षांनी ती आपल्या डोळ्यासमोर उभी होती तरी सुद्धा आपण तिला नाही ओळखू शकलो। आई, माझ्या डोक्यातनं असा विचार येतोय की आपण तिला परत तर गमावलं नाही ना? अरे नाही नाही नाही, असा विचार सुद्धा करू नकोस राजन। आपण तिला गमावलेलं नाहीये, उलट आजचा दिवस आपल्यासाठी खूप शुभ होता राजन। अरे तिला आपण ओळखू शकलो नाही म्हणून काय झालं, आज तिचे पाय तरी या घराला लागले ना। हा, आणि मला पूर्ण विश्वास आहे की योग्य वेळेला देव तिला पुन्हा आपल्या समोर आणून उभं करेल। तुला सांगते राजन, आज मी दाराशी उभी राहून माझ्या मोठ्या नातीची वाट बघत होते ना, आणि गेट मधून चक्क कमळी येताना दिसली मला। मला तर क्षणभर वाटलं की हीच माझी नात आहे म्हणून। कमळी माझी नात, या भावनेने माझं मन इतकं भरून आलं ना रे, माझ्या डोळ्यातलं पाणीच थांबे ना। मग अशी नात माझी, मी किती नशीबवान आहे असं वाटायला लागलं बघ मला। राजन, का कुणास ठाऊक, पण मला खात्री वाटते कमळीवर जसे संस्कार झालेत ना तसेच संस्कार तुझ्या बायकोनी माझ्या नातीवर केले असतील बघ। हो ना आई। आई, जेव्हा जेव्हा मी कमळीला पाहतो ना तेव्हा तेव्हा माहित नाही, मला असं वाटतं हीच माझी मुलगी आहे। हो आई, कमळीला पाहिलं की मला गौरीची आठवण येते आई। राजन? हो, तसेच डोळे, तशीच बोली, तितकाच साधेपणा। आई, मला वाटतं गौरीची सावली आहे। अरे काय सांगतोस राजन? खरंच तुझ्या तोंडात साखर पडो बाबा, खरंच कमळीच असू दे माझी नात। हे बघ, आता आपल्या दोघांनाही वाटतंय की कमळीच तुझी मुलगी असेल म्हणून, मग आपण तिच्याबद्दल आणखी माहिती काढायला हवी ना। हा, म्हणजे ती कुठून आली आहे, तिच्या घरी कोण आहे, तिची आई कोण आहे, ही माहिती आपण काढायला पाहिजे। तर मग आपल्याला कळेल की खरंच कमळी तुझी मुलगी आहे का, खरंच ती घरची वारस आहे का। हो आई, मी आजच कमळीबद्दल चौकशी करायला सुरुवात करतो। काय? अन्नपूर्णा आजीची नात आज स्वतःहून आपल्या घरी येणार होती? हो, आज तुझ्यासोबत ज्या कॉलेजच्या मुली आल्या होत्या त्यापैकीच एक तुझी मोठी बहीण असू शकते, म्हणजेच अन्नपूर्णाची मोठी नात असू शकते। हे ग्रॅनी आजी, त्या अन्नपूर्णा आजीचे जसे स्फ्रूट डिले झालेत तसे तुझे पण झालेत का? मग काय काही गुरुजी फुरुजींच्या प्रेडिक्शन्सवर बिलीव्ह करायला लागली आहेस तू? इथेच तर माशी शिंकली आहे ना। व्हॉट? माशी शिंकली आणि ते तुला ऐकू आलं? तू आज मला सांगते ना तुला हे सगळं ऐकता येतं म्हणून? परमेश्वरा, काय करू मी हिचं? काय करू? मी काही करू शकत नाही, सहन करावं लागेल तुला। कामिनी, सहन करावं लागेल। शांत हो। अगं राजा, माशी शिंकली म्हणजे मला शंका आली असं म्हणायचंय मला। आणि काय, आजपर्यंत त्या गुरुजींनी जे काही सांगितलं ना ते सगळं खरं होत आलेलं आहे। हे एक सेकंड, तू बोलतेस आज 3 ते 4 मध्ये त्या आजीची मोठी नात येणार होती आणि ती गावछाप आली? हो, म्हणजे गुरुजींच्या सांगण्यानुसार आज तुझ्यासोबत आलेल्या मुलींना वगळता म्हणजे त्यांना बाजूला करता उरतं कोण? कमळी। तीच अन्नपूर्णाची मोठी नात नसेल कशावरनं? नो 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 नो, ती 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 त्या आजीची मोठी नात नको, म्हणजे ती माझी स्टेप सिस्टर। नाही 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 नाही, नो। आई, तू जो विचार करतेस ना ती म्हातारी आणि राजन सुद्धा सेम विचार करतात, सेम। म्हणजे त्या म्हातारीनं राजनला कमळीच्या फॅमिलीची इन्फॉर्मेशन काढायला सांगितली आहे। याचा अर्थ ती गावछाप, ती पण माझी स्टेप सिस्टर निघू शकते, त्या आजीची नात। ओ माय गॉड, नको, मग ती घरी येईल ती। अरे काय काय गोंधळ घालताय तुम्ही? गप्पा बसा ना जरा। असं ठरलंय का अजून काही? नाही ना, मग उगीच कशाला विषय वाढवताय? आणि ज्या अर्थी अन्नपूर्णाने राजनला सांगितलेलं याचाच अर्थ आपण आधी त्या कमळीची कुंडली काढायला पाहिजे। राईट। अनिका, मला सांग, तू ज्यावेळेस गावाला गेली होतीस त्यावेळेस तू
तिच्या फॅमिलीला म्हणजे तिच्या आईला पाहिलं होतंस का? हो. नाही, आय डोंट रिमेंबर. वेट अ मिनिट. ती गावछाप आहे ना, तिच्या रूम मध्ये तिच्या फॅमिलीचा फोटो आहे. ऋषीने साईन करून दिलाय. आठवतंय मी भांडत होती त्याच्यावरून. तो आहे. हा बरोबर 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 बरोबर. हा पण तू त्यामध्ये तिच्या आईचा फोटो पाहिला होतास का? ग्रॅनी आजी, हे सगळं मी नाही पाहिलंय ग. आणि तुला बघायचं असेल ना तर तू स्वतः जाऊन बघ, व्यवस्थित बघ. मला नको विचारू. मला आता फ्रेश व्हायला जाऊ दे. कशी आहे ही मुलगी? ती आई. आता काय करणार आहेस तू? काय करणार? दुसरं काय करणार? त्या कमळीच्या रूमवर जाऊन तो फोटो सापडतो का पाहायचं आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्यायचं. आणि जर का समजा ती गौरीची मुलगी असेल तर मात्र अन्नपूर्णाला तिच्या मोठ्या नातीला मुकावंच लागेल. कारण आता हा डाव मी वाया जाऊ देणार नाही. कारण कामिनीचा डाव म्हणजे निंगे. अगं काय काय करायलास? अगं काय नाही, इथंच जरा पाय मोकळं करत होतो. पाय मोकळं करत होतो. अगं कळतंय का तुला काय आरामाची गरज आहे निंगे? अगं वय की वय, आता आरामच करायलोय. सारखं झोपून झोपून अंग दुखायला लागलंय माझं, म्हणून जरा बाहेर आलतो ग. कमी फेऱ्या मार. कमळे निंगे. बंड्या. बंड्या. निंगे पटक. हे निंगे निंगे अगं हाताला काय झालं तुझ्या? इकडे बघ. अगं इथं पण लागलंय काठी. कमळे अगं निंगेला काय झालं? अरे बंड्या, काय नाही, तो एक परवा छोटासा ऍक्सिडेंट झालेला, तेच, बाकी काय नाही. काय छोटा ऍक्सिडेंट? किती लागलंय बघ तुला? मला एक फोन करून सांगायचं का नाही? मी आलो असतो ना लगेच. अरे बंड्या काय नाही झालं, आता दवाखान्यात बी जाऊन आलो, आता बरं वाटतंय मला. निंगे जरा काळजी घेत जा ग स्वतःची. तुला काय झालं असतं तर माझ्यावर जबाबदारी आहे तुझी. आत्ता कमी लागले म्हणून. कमी जास्त काय झालं असतं तर आईबाला काय तोंड दाखवलं असतं मी? हा, ते कुठं आहेत? वरनं तर बघत असतील की नाही? तुला काय झालं ना, वर जाऊन आईबाला काय तोंड देणार आहे तू सांग मला. अरे बंड्या गप की, का उगाच डोळ्यात पाणी आणतोयस? काय बी नाही झालं मला, मी बरा आहे. आणि आता तू आला म्हणल्यावर बघ कशा 2 दिवसात टाणाडोळ्या मारतोय की नाही ते.